नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। यड्रावकरांना धक्का, भाजपा पदाधिकारी गणपतराव पाटील यांच्या गोटात। भाजपचा मोठा गट गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या गोटात सामील झालाय। भाजपाचे पदाधिकारी संतोष जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणपतराव पाटील यांना जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यात मोठं मताधिक्य देण्याचा निर्धार केला। त्यामुळे आमदार यड्रावकरांना मोठा धक्का बसलाय। आमदार यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळ येथे त्यांच्या प्रचारास उपस्थिती लावल्यानं यड्रावकर हे महायुतीचे पुरस्कृत उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं होतं। दरम्यान भाजपच्या शिरोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचारात म्हणावे तशी आघाडी घेतली नव्हती। हा एक चर्चेचा विषय असतानाच गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी थेट गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केल्यानं गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीला बळ आले। विशेष म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर शहरात गणपतराव पाटील यांना 20,000 मताधिक्य देण्याचा निर्धार करत थेट प्रचार यंत्रणेत सहभाग घेतलाय। यावेळी बोलताना श्री जाधव म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या विकासाकरिता गणपतराव पाटील हे आम्हाला योग्य उमेदवार वाटतात। दत्त साखर कारखाना, बँका, शैक्षणिक संस्था, खरेदी विक्री संघ आदींच्या माध्यमातून त्यांनी सहकारात मोठं कार्य केले। क्षारपाड जमिनीचा प्रश्न असो, बेरोजगारीचा प्रश्न असो, त्यांचं कार्य शिरोळ तालुक्याला माहिती आहे। गणपतराव पाटील यांच्यासारखा आमदार तालुक्याला लाभल्यास तालुक्याचा विकास होणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। जयसिंगपूर शहरासह तालुक्यात मताधिक्य देण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत। उमेदवार गणपतराव पाटील म्हणाले, संतोष जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे जयसिंगपूर शहरासह तालुक्यात चांगलं मताधिक्य मिळणार आहे। यावेळी संतोष जाधव, सुनील घोलप, पंकज गुरव, समसुद्दीन सय्यद, भीमराव हडपद, रोहित बागडी, आशिष मोरे, माधुरी आलासकर, प्रेम पडियार, योगेश अंधारे, शशी नलवडे, महेश स्वामी, राहुल गायकवाड, प्रणेश भोसले, अभिजित हजारे, धर्म राजपूत, यश खेरे, सतीश पवार, अनिल सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला। जयसिंगपुरात 20,000चं मताधिक्य देणार। गणपतराव पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार महाविकास आघाडीला लाभलेत। सहकार, सामाजिक, कृषी, शैक्षणिक कार्यात त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्यांचं कार्य घराघरात पोहोचवून जयसिंगपूर शहरात त्यांना 20,000चं मताधिक्य देणार असल्याचं संतोष जाधव यांनी सांगितलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।